ओवा सिद्ध पाण्याचे फायदे काय? ओव्यामध्ये ना थायमॉल खूप असतं, त्याच्यामुळे ते कार्बोनेटिव्ह ऍक्शन करतं. म्हणून जेव्हा तुम्हाला गॅसेस, ब्लोटिंग असं होत असेल तर तुम्ही ओवा सिद्ध पाणी घेऊ शकता. त्याने गॅस तयारही होणार नाही आणि जर साठलाच तर तो सुद्धा इझिली बाहेर पडेल. लहान मुलांना थोडा कफ साठला तर लगेचच अगदी औषधं सुरू करण्याच्या ऐवजी ओवा थोडासा क्रश करून गरम करून त्याची पुरचुंडी बांधून त्याने हलकं हलकं शेकू शकता. तुम्हाला सांध्यांचे काही दुखणे असतील तरी देखील आयुर्वेदामध्ये ओवा जास्त प्रमाणात असलेलं जे काही अजमोदादी चूर्ण आहे ते सांगितलेलं आहे, कारण ते पाचकपणे आणि शूलग्न पण आहे. फक्त वापरताना ह्या गोष्टी तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरा, कारण ओवा कोणी नाही खायचा तर ज्यांची पित्त प्रकृती आहे, ज्यांना उष्णतेच्या तक्रारी आहे, ज्यांना गॅस्ट्रिक अल्सर आहे किंवा डिओडिनल अल्सर आहे, अशा लोकांनी तो घेऊ नका. त्याचबरोबर गर्भिणी अवस्था म्हणजे प्रेग्नन्सी असेल तरी देखील तुम्ही ओवा घेऊ नका. आता पाहूयात पाणी कसं तयार करायचं ह्या ओव्याचं. तर ओव्याचं पाणी अशी काही कन्सेप्ट आयुर्वेदामध्ये नाहीये, तर एकतर फांट किंवा क्वाथ कल्पना आहे. म्हणजे फांट म्हणजे की ज्याच्यामध्ये तुम्ही काय करा, ओवा थोडा क्रश करा आणि क्रश केलेल्या ओव्यामध्ये थोडंसं गरम पाणी घाला, झाकून ठेवा आणि थोड्या वेळाने त्या ओव्याचा अर्क त्याच्यामध्ये उतरेल आणि मग ते तुम्ही पाणी प्या. ओव्याचा काढा करायचा असेल तर 1 कप पाणी, पाव चमचा ओवा गॅसवर उकळा, अर्धा वाटेपर्यंत ठेवा, कोमट झाल्यानंतर प्या.